तुम्ही पण न्यू मॉम असाल आणि तुम्हाला पण लहान मुलांना डायपर घातल्यामुळे रॅशेस येतात असं वाटतं, हा त्रास म्हणजे खूप खूप आयांना असतो, खूप टेन्शन असतं याच्यावरनं. मग डायपर घालणं कमी करतात किंवा मग सारखं रॅश क्रीम लावा, हे सगळं बाळ चिडचिडं होतं. तर या सगळ्यावरती माझ्याकडे एक उपाय असा आहे की जर तुम्ही डायपर घालत असाल लहान मुलांना, तर आपल्या इथे ह्या डायपरला 2 साईडला इलास्टिसिटी असते, एक बाहेरची आणि एक आतली. तर तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, ही जी आतली इलास्टिसिटी आहे डायपरची, ही तुम्हाला इथून ही जी दिसते ही इलास्टिसिटी या कॉर्नरपासून तुम्हाला एवढीशीच काढून फेकून द्यायचं आहे. कधी कधी काय होतं, बाळ जास्त सू करतं किंवा आपल्या मुलांची पाणी जास्त पितं तर सू जास्त करतात, मग हवा पासून होत नाही त्या जागेवरती. तर ही हवा खेळती राहावी त्या जागेवरती किंवा रॅशेस येऊ नये. घट्ट असल्यामुळे कधी कधी सू तिथेच साठून शी तिथेच साठून तिथे पूर्ण रॅशेस तयार होतात. तर ते रॅशेस येऊ नये म्हणून हा उपाय आहे. आणि ट्रस्ट मी, हा उपाय तुम्ही करून बघा. आणि तुम्ही हा उपाय जर केलात तर तुम्हाला काहीच टेन्शन नाही आहे, तुम्हाला रॅश क्रीम किंवा बाळ जास्त चिडचिडही होणार नाही आहे. हा हॅक मला कोणीतरी सांगितला होता आणि मला याचा खूप उपयोग झालेला आहे. तुम्हालाही व्हावा हीच इच्छा आहे उपयोग त्याचा. सो लवकर करा आणि बघून मला सांगा, ट्राय करा आणि मला टॅग करा, मला सांगा की कसं वाटतं ते, म्हणजे तुम्हाला ह्याचा अनुभव कसा आला आहे. मला तर खूप छान आला आहे आणि ट्रस्ट मी, याच्यातून लीक काही होत नाही आहे, उलट बाळ जास्त चिडचिडं होत नाही आणि घट्टही बसत नाही आहे. सो हा हॅक तुम्ही करून बघा आणि मला सांगा कसं वाटलं आहे तुम्हाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन.